नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या पण स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत कोकणी वाडी। समोर जे आपलं चौपाकी घर पाहतात तेच आहे आपलं घर आणि कोकणी वाडी। मित्रांनो, प्लॉट एरिया आहे 11.47 गुंठ्याचा। यापैकी 8.23 गुंठ्याचा प्लॉट हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि 3.24 गुंठ्याचा प्लॉट हा एनए प्लॉट आहे। टोटल प्लॉट साईज आहे 11.47। प्रॉपर वाडी वस्तीला लागून असलेलं आपलं आजचं घर आहे। मित्रांनो, गाव आहे दांडेली, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग। इथे आपण क्लिअरली बघू शकाल की डांबरी रस्ता लागून आहे आणि मार्केट अगदी हाकेच्या अंतरावरती आहे। आणि अशा प्रकारे पूर्णपणे क्लिअर टायटल प्रकारची कोकणी वाडी तुम्हाला पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता। आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपली वाडी कशी आहे, घर कसं आहे हे देखील पाहून घेऊया। या जागेचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे महाराष्ट्र गोवा बॉर्डरच्या अगदी जवळ आहे। अर्थात आपल्या या जागेपासून गोवा मोजून 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। त्यामुळे तुम्हाला जर गोव्याच्या जवळ एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल आणि ती असेल महाराष्ट्रामध्ये तर दांडेली गावची आजची प्रॉपर्टी ही नक्कीच तुमच्यासाठी। मित्रांनो, इथे आपण क्लिअरली बघू शकाल की घरापुढे मोठा असं अंगण आहे, खळं आहे आणि त्यात तुम्ही छानपैकी लागवड झाडांची करू शकता। आताच्या वेळेला थोडीफार लागवड आहे ज्याच्यामध्ये आंब्याची 2 झाडं आहेत, पाठीमागे घराच्या बॅक साईडला नारळाची 20 झाडं आहेत, काजूची 4 झाडं आहेत, सुपारीची 4 झाडं आहेत आणि चिकू, रातांबा इत्यादी झाडे तुम्हाला आपल्या आजच्या घराच्या परिसरामध्ये हे मिळून जात आहेत। 100% माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी मोठा असा 11.47 गुंठ्याचा प्लॉट जागा ही तुम्हाला मिळून जात आहे। मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये। इथे पाहायला गेला तर चौपाकी स्वरूपाचं कोकणी कौलारू घर तुम्हाला मिळत आहे, ज्याचा एरिया आहे एक अप्रॉक्सिमेटली 1000 स्क्वेअर फीटचा। ही आहे आपल्या घराची पडवी। इथे आपण बघू शकाल की चांगल्या प्रकारचे लाकडी वासे बसवले आहेत आणि थोडीफार कौलं मात्र मेंटेनन्सला आलेली आहेत। मित्रांनो, पडवीच्या इथे समोर बघितल्यावर तुम्हाला समजून येईल की 2 रूम्स आहेत या ठिकाणी आतमध्ये एंटर होण्यासाठी आणि पडवीच्या राईट साईडला आहे आपलं देवघर। देवघर देखील बऱ्यापैकी मोठं आहे आणि जिथे तुम्हाला क्लिअर समजून येईल की नॅचरल सनलाईट हा उत्तम प्रकारे येत आहे। या ठिकाणी कोकणी कौलारू घर जरी असलं तरी घराच्या ज्या खिडक्या आहेत त्या स्लायडिंग स्वरूपाच्या आहेत, स्लायडिंग विंडोज आहेत, त्यामुळे नॅचरली तुम्हाला सनलाईट किंवा सूर्यप्रकाश म्हणू शकतो हा उत्तमच राहणार आहे। ही घराची मध्यभाग अर्थात आपल्या घराचा हॉल आहे आणि हॉलला लागूनच डाव्या साईडला बेडरूम आहे। आता आपण वळूया आपल्या घराच्या महत्त्वाच्या भागाकडे, अर्थात गृहिणींच्या आवडत्या गोष्टीकडे, किचनकडे। मित्रांनो, हॉलमधून जरा पुढे गेल्यावर उजव्या साईडला आपल्याला किचन मिळतं आहे। बऱ्यापैकी मोठं असं किचन आहे आणि ह्या ठिकाणी 2 विंडोज आहेत, क्रॉस विंडो आहेत, त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या किचनमध्ये तुम्हाला छान प्रकारे मिळत आहे। मित्रांनो, प्रॉपर वर्किंग कंडिशनमधलं आजचं हे किचन आहे जे आहे एल शेप प्रकारातलं। एल शेपचा ओटा आहे आणि ओठ्याच्या खाली तुम्हाला स्टोरेजसाठी चांगली स्टोरेज कबर्ड देखील मिळून जात आहे। गृहिणींना काम करतेवेळी प्रसन्न वाटेल अशा प्रकारच्या छान अशा किचन टाईल्स, वॉल टाईल्स जागा मालकांनी लावून घेतले आहेत। आता आपण या घराच्या पाठीमागच्या साईडला, घराच्या पाठीमागच्या पडवीकडे इथे आपण हॉल बघू शकाल, मोठाला प्रशस्त असा हॉल आणि हॉलला लागूनच बॅक साईडला आपली छोटीशी पडवी आहे ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम तुम्ही इथे बघू शकाल। मित्रांनो, इथे जे टॉयलेट बाथरूम आहे ते वेस्टर्न प्रकारातलं आहे। इथे बघू शकाल की कमोडचा वापर जागा मालकांनी केला आहे, गीझर आहे आणि चांगल्या प्रकारची टॉयलेट फिटिंग्स ही तुम्हाला इथे मिळून जात आहेत। मित्रांनो, आता घराच्या बॅक साईडला पाहायला गेला तर आपली वाडी आहे। आपल्या या वाडीमध्ये कोणकोणती झाडे आहेत तुम्हाला मगाशी सांगितलं होती, तर पुन्हा सांगतोय। मित्रांनो, साधारणपणे 2 आंब्याची झाडे, 20 नारळाची झाडे, 4 काजूची झाडे, 4 सुपारीची झाडे आणि चिकू, रातांबा इत्यादी झाडे तुम्हाला आपल्या वाडीमध्ये मिळून जात आहेत। आता पाण्याचं म्हणाल तर आपल्या घरामध्ये कोकणी वाडीमध्ये तुम्हाला छानपैकी मोठाली विहीर आहे आणि उत्तम प्रकारचं 12माही पाणी, वर्षाच्या 12ही महिने पुरेल एवढं पाणी या विहिरीला उपलब्ध आहे, त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे। मित्रांनो, डांबरी रस्ता लागून आहे, लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे, पाण्यासाठी विहीर आहे आणि छानपैकी कोकणी घर आहे। आणखीन काय पाहिजे कोकणात येऊन राहायला? आता ही वाडी तुम्हाला आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर एक गोष्ट जी महत्त्वाची ती म्हणजे ही आहे शेतजमीन, ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी। यातला पार्शल हिस्सा एनए आहे, पण तरी देखील ही अखंड प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल। आणि जर शेतकरी असाल, समोर जी पद आहे ती कोकणी वाडी घ्यायची इच्छा असेल तर वरील नंबरला व्हॉट्सअपला हा व्हिडिओ मेसेज करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या। मित्रांनो, या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 35 लाख रुपये, थोडंफार नक्कीच निगोशिएबल। मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्कानं लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।